बघा असं आहे की DPCची बैठक ही जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची बैठक ठरते। जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत चर्चा होते, विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो। आजपर्यंत लोकप्रतिनिधींची सत्ता ह्या जिल्हा परिषदेमध्ये नसल्या कारणानं फक्त अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून कामं व्हायची, परंतु आज मात्र आता लोकप्रतिनिधींची सत्ता आलेली आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर सभापती झालेले आहे, नगराध्यक्ष झालेले आहे आणि ह्या जिल्ह्याच्या विकासामध्ये लोकप्रतिनिधींची सत्ता येणं गरजेचं होतं। परंतु आता सत्ता आल्यानंतर जेव्हा चर्चा होते तेव्हा चर्चेमध्ये अधिकाऱ्यांनी सगळी तयारी करून येणं गरजेचं आहे, माहिती उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। त्यामुळे आजपर्यंत काय होतं की अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते, परंतु आता जाब विचारणारे लोकप्रतिनिधी आहेत। जे चांगली कामं आहेत ती चांगली कामं व्हायलाच पाहिजे, परंतु चुकीच्या पद्धतीनं जर कोणी कामं करत असतील तर त्यावर वचक लोकप्रतिनिधींचा असलाच पाहिजे। आणि आजच्या बैठकीमध्ये काही संबंधित जे अधिकारी होते ते अभ्यास करून आले नव्हते किंवा चुकीची उत्तरं जे देत होती त्याची चौकशी करून मला अहवाल सादर करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ते 8 दिवसामध्ये त्यानुसार अहवाल सादर करतील, कारण हे योग्य नाही। म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा अशा गोष्टीचं कधीच समर्थन केलेलं नाही, कारण शेवटी माझ्या अध्यक्षतेखाली जरी ही सभा होत असेल तरी जिल्हाधिकारी सुद्धा प्रशासकांचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी बसलेले असतात। त्यामुळे निश्चितपणे या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।